तुम्ही कधी असा पराठा बनवला आहे का? नाही बनवला तर नक्की ट्राय करा. तुम्ही 2च्या जागेवर 4 खाताल इतके जास्त छान टेस्टी खमंग लागतात. मला ना मुळा कधी आवडायचाच नाही. आमच्या घरी कधी मुळाच नाही आणायचो कारण कुणालाही नाही आवडायचा. पण हे मुळ्याचे पराठे खाल्ले ना तेव्हापासून तर नेहमी मी मुळा आणते आणि नेहमी पराठेच बनवते. त्याच्यासाठी मी 2 मुळे आणलेत आणि त्याला सोलून किसून घेतलं आहे. मोठ्या साईडनी किसून घ्यायचं, छान मस्तपैकी किसून घ्यायचं. मग त्याच्यात पाणी सुटतं ते पाणी पिळून घ्यायचं, नाहीतर आपला मसाला एकदम पातळ होऊन जाईल म्हणून पाणी काढून घ्यायचं. आता मी कढईमध्ये तेल टाकलं आहे. त्याच्यात जिरे मोहरी टाकायची गरज नाही. बेसनपीठ टाकायचं आपलं जितका मुळा आहे तितकं आणि त्याला मस्त खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये मुळा आणि आपले घरगुती मसाले टाकायचे. फार काही जास्त टाकण्याची गरज नाही. तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता पण मी नाही टाकली. हे सगळं टाकून एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं आणि मग तो किसलेला मुळा पण टाकायचा आणि छान मस्त मसाला करून थंड व्हायला साईडला ठेवून द्यायचं. जोपर्यंत आपला मसाला थंड होतो आहे तोपर्यंत मी पीठ मळून घेतलं होतं. पीठ आपलं रोजच्या चपातीचंच मळलं होतं. मस्तपैकी एक गोळा घेतला आणि त्याला लाटून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मसाला टाकला आणि मसाला टाकून एक्स्ट्राचं पीठ जे आहे ते काढून घेतलं आणि छान असा पराठा लाटून घेतला आहे. पराठा इतका मस्त लाटून घ्यायचा, सगळीकडे मसाला मस्त पसरतो आणि एकीकडे मी तवा पण गरम व्हायला ठेवला होता. त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं. मस्त आपण तेल किंवा तूप लावून भाजून घ्यायचं, पण मी नेहमी पराठ्याला तूपच लावते. तूप लावल्यानंतर ना त्याची टेस्ट खूपच छान येते. याची डिटेल रेसिपी वरच्या त्रिकोणावर क्लिक करून पहा. पराठा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.